जयाची महाभारती रत्नमाला गदा घालुनी भूषवितो तनूला खराया जरी गोज जन्मास आला सदा भक्ती भावे नमोयाची नाला. कोणती महाराज गाठी आपल्या गळ्यात? रागालुनी भूषवितो तनूला खराया जरी तोच जन्मास. अरे आपण त्या माळेला काय केलं का? बोलून आपण लहान मुलांना चांगली वस्तू दिली तर करतं का? म्हणजे सुशिक्षित आणि असुशिक्षित एक प्रथमानेवाला होता सत्य सत्ता. त्याच्यामध्ये घटणारे ते सगळे 7 भाव असुशिक्षित आणि त्या मोठ्या भावावर एक चांगल्या सुशिक्षित नर्सशी लग्न करतो. पण आता ते सुशिक्षित नर्सला सगळं सांगितलं हे सगळे म्हणजे प्राण्यांसारखेच राहत असतात. गाडी काय काय म्हणजे सगळं खाणं काय पिणं काय माणसात तरी आलेलेच नसतं. आणि मग ही घरात आली आता एवढी सगळी चांगलं नाही. मग ते सगळं घर बघूनच पाहिल्यानं तिला टेन्शन की काय घर आहे का गोठा आहे. गोठा सुद्धा चांगला असतो. मग तिने सगळं घर एकदम चकाचक साफ करतो. त्यांना त्रास व्हायला लागतो. जसं तुमचं दोष सांगायला लागलो की त्रास व्हायला लागला नाही. जसे दोष सांगायला लागले ना आत्मेला त्रास होतो, ज्ञानीला आनंद होतो. माझे ते दोष निघून झाले फ्रीमध्ये आलोचना होऊ लागली. मी न करताच तुम्ही सांगताय एकदम माझं कर्म संपायला लागलं. असं ज्ञानीला आनंद होतो जेव्हा दोष सांगितले. आणि आज्ञानीला असं वाटते माझं नाव हे अज्ञानीच. मग त्यांना पण त्रास कशाला व्हायला? घाण करायला लागल्यावर त्रास होतो. दोष करायला लागले नाही काही त्रास होतो. दोष सांगितला हे असं नाही असं नाहीच असं नाहीच म्हणजे काय? म्हणजे जर गुरु एखादी आज्ञा देतात तर त्याच्यानंतर परत आपण त्याच्यात अनेकांत लावायचा. गुरुने सांगितलं उपवास करायचा काय? मग मी असं म्हटलं एकाला की गुरुने सांगितलं ना तुम्हाला उपवास करायचा नाही आणि तरी तुम्ही त्या ठिकाणी काय केलं? उपवास केला. मग तुम्ही गुरु आज्ञा पाळली का? नाही म्हणते अनेकांत बघायचं नाही. अनेकांत तिथे नसतो समय एकांत लावायचं गुरु आहे. उदाहरण पण दिलं. चाणक्य त्या चंद्रगुप्ताचा गुरु होता. त्याला ते मारायला मारेकरी आले. त्याला पाण्यामध्ये लपवलं. त्यावेळेस तिथं चाणक्यापाशी ते सैनिक आले. कुठं तुला तो चंद्रगुप्त दिसला का विचारलं. ते म्हणते ती काय तिथं पाण्याखाली लपवले सांगितलं. पण सैनिकाला वाटली चेष्टा करते. सैनिक निघून येईल. त्यानंतर पाण्यातून बाहेर लागलं. मग त्याला विचारलं चाणक्याने तुला काय वाटतं जेव्हा मी सांगितलं तिथं पाणी घायला लागणार? काय नाही म्हणते माझी पूर्ण श्रद्धा होती. माझे गुरु माझी रक्षाच करणार. आता समजून एखादा सुद्धा आवडायला नसतं. आवडल्यानंतर उपवास नाही केल्यावर कसं म्हणा सांगितलंय ना का सांगितलं त्याच्या डोक्यात असेल ना काहीतरी. नाही आमचा अनेकांत आहे पण तुमचा अनेकांत इतका अनेकांत चांगला की मिथ्या अनेकांत होतो. समेत आणि मिथ्या अनेकांत शिका जरा आहे ना. आपलंच घोडं दामटायला म्हणजे क्षेपक्षम ज्ञान झाल्यामुळं प्रॉब्लेम येतो. म्हणून शिकायचं बंद करावं आणि श्रद्धा वाढवण्यासाठी सेवा करायला सुरुवात करा. तर सेवा ही श्रद्धेचं उगम स्थान. सेवेतनं श्रद्धा निर्माण होत असते, ज्ञानातनं नाही. वयावृत्त करा बघा तुम्हाला सगळं श्रद्धा ज्ञान चारित्र्य 3 लोकांचं उच्च पद प्राप्त. तुम्ही मस्त ज्ञान वाढवलं आणि श्रद्धा नाही ना वयात अज्ञान आहे तर सम्यक्त्व नाही. आज्ञा सम्यक्त्व पहिलं सम्यक्त्व. आज्ञा सम्यक्त्व पहिला आहे. सांगितलं बस स्वीकार. कशासाठी सांगायला लागलो? हे दोष
आचरणी प्रवचन सारख्या शेवटी संसार तत्व काय हे विचारलं, त्यावेळेस त्याचं उत्तर देताना सांगितलं की एक तर पदार्थाला उलट जाणायचं आणि उलट जाणून जे उलट जाणलं ते बरोबरच आहे, त्याचं नाव आहे संसार. चुकीचं जाणायचं आणि चुकीचं जाणलेलं निघत आहे बरोबरच आहे. मग आता सगळं काय आणि हे आमचं काम झालं. आम्ही कुठलाही दोष सांगू दे, दोष सांगितल्यानंतर स्वीकार किंवा मग उगाच बरं हो चुकतंय आमचं चुकतंय पण चुकतंय हे झालं पुढं सुधारणा. कारण चुकतंय म्हटलं तर संपलं का? हा एक लेवल पर्यंत चुकतंय हे म्हणणं पण महत्वाचं आहे, पण त्या लेवल पर्यंत घेऊन त्याच्यानंतर पुढचं काम आहे सुधारणा. ती चूक परत केली, ती चूक परत करत राहिला आणि परत चुकतंय मग सुधारणा आहे. चुकते म्हणत राहणार, चुकतच राहणार, चुकण्यासाठी चुकत राहणार. म्हणजे सांगायचं की अशुभाचं आपण त्या धर्माला अशुभ म्हणजे ते इतर मतवादी जे हिंसे धर्म मानतात ना, काय हिंसा करून धर्म ती आपलं व्हायला लागले का तपास. या अध्यात्माचं बाळ घेऊन आपण बनारसला जी व्हायला लागलोय का स्वैराचार्य परिग्रहामध्ये मस्त व्हायला लागलो, धर्म ध्यान सगळं कमी कमी व्हायला लागलंय का? धर्म ध्यान का अर्थ ध्यान का रौद्र ध्यान पुनर्भाव दे का इशी लावतो तुझ्यातर्फे तप करायला तपले भारी असं करावं, तपात मी किती वर्णन केलंय, काय काय सांगून काय काय नको असं झालंय. इतकं चांगलं चांगलं सांगितलं. मला तीन गाथा आहेत सुरुवातीला खरं तर वाचायचं अतिशय सुंदर. 132, 143 आणि 152 नंबरची भावपावची गाथा अतिशय भारी वाचून दाखवतो तुम्हाला. 132 गाथा काय सांगते बघा. आशीर्वाद बाहेर काढूया असं मला आशीर्वाद बाहेर काढला तर शुभ होणार नाही. सुरुवात बरेच शुद्ध निघावा नाही. आणि महाराजांनी आम्हाला शुद्धात्मी येले, महाराजांनी शुद्धात्मी येले आणि याला आशीर्वादच बाहेर पडत नसते तर नाव करता तुम्ही आम्हाला असं होतं. अजून आशीर्वाद सोडत नाही, सगळी चेष्टा करते. आपली चेष्टा करायला लागली सगळी. इकडे नुसतं मोठ्या मोठ्या गप्पा झाल्या, मोठ्या मोठ्या नुसतं स्वाध्याय आनंद, तिकडं कशाय इकडं पाप वाढतच चालल्या, आरंभ ते वाढत झालं. दिलंय काय आणि करतोय काय? चांगल्या वस्तूचं वाटोळ. त्या मुलाला काय दिलं जातं ना निशांत? अशुभ हा अविष म्हणजे अशुभ पापाचं विष थोडं थोडं झपवायचं. त्या धर्माला कुठं म्हणजे शुद्धीवर येऊन द्यायचा नाही धर्म. बरोबर आहे का? अनुभव धर्माला शुद्धीवर येऊ देत नाही. म्हणून वर्णिजींनी आपल्या 1957 डायरीमध्ये पुन्हा पुन्हा लिहिलंय धर्म आधी बुद्धिपूर्वक कक्षेमध्ये आणा. तेच चाललंय म्हणजे अबुद्धिपूर्वक कक्षेमध्ये माझं चाललंय, तुमचं बुद्धिपूर्वक वेगळं काहीतरी चाललंय. बरोबर आहे? जे आहे त्याचा आनंद घेऊया ना. हे पण तेच आहे. मी काय इथं पापाच्या गोष्टी करत नाही आहे. मला इथं धर्मामध्ये स्थिर करायचं, धर्माचं श्रद्धा दृढ करायचंय. हेच माझं एक प्रयोजन आहे आणि अभिप्राय आहे. तुम्हाला थोडं तर समजत असावं. पण भावना ही आहे की सगळ्यांचं धर्मश्रद्धान चांगलं व्हावं. आपण कदाचित प्रमादाने खोटं म्हणजे आहे हा धर्म कमी करून खोटं होत चाललं असतो तर मात्र अवघड होतं. बनारसी दास व्हायचं नाही. कुठला बनारसी दास? अध्यात्माचं वाट मिळाले म्हणून बनारसी दास होऊन
कुठंतरी आपल्या जीवनामध्ये व्रत संयम नियम तप याच्या माध्यमातून परिणाम विशुद्ध म्हणजे धर्मामध्ये कटोकटी नको. धर्म वाढायला पाहिजे होता. म्हणून मी प्रश्न विचारला कुठून सुरुवात केली. मागच्या वर्षी कोणता नियम दिला होता माहिती नाही. म्हणजे तुम्ही नियम घेतला नव्हता का? घेतला होता पण माझ्या लक्षात नाही. म्हणजे काय? आणि का नाही लक्षात राहिलं? की वेळ पहिल्यांदा आता वेळ काढा. नियम काय वेळेचा? सगळे एका कामाला नाही वेळ द्यायचा. तुम्ही कशाला असं काहीतरी बोलताय? हो घ्या असं म्हणताय. येस सर असं जोश वाटतंय म्हणजे हाव जोश. हाय सर असं करून म्हणाला हा नियम द्यायचा. कोण म्हणते? म्हणजे झाले काय तुम्हाला त्या बाळासारखं झालंय. ते असं ड्रग घेतलं ना असं पडते बघते. म्हणजे माझ्याकडे असं वाटतंय त्या बाळासारखं बघताय. काय वेगळं बघत नाही माझ्याकडे. आणि नियम का? आता फोटो काढायला पाहिजे माझ्याकडे. कसा बघतोय ते तुम्हाला कळलं. काय उत्साह पाहिजे. काय मिळालंय कुठल्या काळात मिळालंय किती दुर्लभतेनं मिळालं. एक गोष्टीचं स्वतः चिंतन मी करत नाही तोपर्यंत नाही. स्वतः त्याच्यात आता उतरा. इतकं नका हे तर थोडं ते म्हणजे मरून जातात का? मरून जातात का? मेलाय असं वाटायला. कुठं प्राण म्हणजे दुःख नाही. दुःख करते का? शेवटी जरी डोळे हल्ले नाही काय नाही तरी दुःख लागते. कुठपर्यंत दुःख लावणार? हे प्राण गेले तरी दुःख बघत बसणार का? ते प्रतिक्षिप्त क्रियेने थोडं हलत असेल का झाली. आणि त्या बुद्धगलामध्ये पण क्रियावरती शक्तीमुळे हलतं ते कधी पण उगाच दुःख आहे. की दुःख तर आहे का धर्माची? असं चांगलं नाही असं. किती उत्साह पाहिजे धर्म मार्गामध्ये. धर्माच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवपूजा गुरुपासनी स्वाध्याय संयम दान हे आम्ही श्रावक आहे. आणि आमच्या क्रिया श्रावक आहे का नाही? आणि आपल्या रोजच्या क्रिया आहेत का नाही? माहिती का नाही? ह्या क्रिया म्हणजे काय? त्याला आयव्ही म्हणायचं. आयव्ही म्हणतात ना म्हणजे सलाईन ग्लुकोज. ते जसं चढवलं जाईल तसं माणसामध्ये थोडस काय येतो शक्ती उत्साह असं थोडस ताकद येते. ग्लुकोज म्हणजे शक्कर म्हणजे ग्लुकोज आहे राव. आपल्याला ध्यानापर्यंत वाचायचे का नाही? आणि आपण त्या आईमुळे ग्लुकोजच्या वेळी ते शेणामध्ये विषाचं इंजेक्शन त्याच्यात टाकलं जातं. आणि मग ती आईवी चालले असं वाटतंय चाललंय ग्लुकोजच चाललंय ग्लुकोजच. आणि परिणाम तर वेगळाच दिसतोय. फळ तरी वेगळंच दिसतोय. आणि जेव्हा आता ते आईवी लावल्यानंतर फळ काय दिसायला रे चांगला उत्साह ताकद वाढली असं दिसायला पाहिजे की नाही? कुणाला गेम घ्यायचा म्हटलं तर मला म्हणून असं जोरात सगळ्याकडून वधवून घ्यायची माझी भावना. आम्हाला त्या काय असेल ते द्या. महाराज व्हायचं तर सांगा, माताजी व्हायचं तर सांगा. आत्ता होतो कोण द्यायला लागले तुम्हाला? तुमचा आम्हा नेहमी म्हणायचे नाही. आम्हा म्हणायचे वचनात का दरिद्रता ठेवता. उत्साह बोलण्यात तर उत्साह दाखवा ना. बोलून कधीतरी ते संस्कार गर्भ बांधलं जाईल. बोललाय तू गर्भ बांधले सुटले काय? तू बोलला ना मी महाराज होणार गर्भ बांधलं ना. गर्भ तसं सोडत नाही. एक समयाचा त्या ठिकाणी परिणाम करतो. तुम्हाला मला कळत नाही पण कर मला कळत. तुम्ही जर म्हटलं असतं ना हो मला मानव व्हायचं मला अम्मा व्हायचं गर्भ बांधणार नाही. तसं कर्म कारण ते कर्म आहे. ते काय मोक्ष नाही आहे व्यवहाराने. कर्म काय ते शास्त्रानुसार तशा प्रकारचं कर्म
एका आवाजामध्ये ब्रह्मचारी दिदीने म्हणत काही नको आम्हाला मला बरं कसं म्हणताय सगळ्यांना आम्हाला जन्माला 6-7 आम्हाला दिसल्या पाहिजे त्या पुढच्या वेळेस इथं विहार झाला पाहिजे 7 आम्हाला ते सप्त 4 किती काही म्हणून ना सप्त ऋषी 7 ऋषी 1 2 3 4 5 6 7 आहेच की 7 सप्त मनवादी 4 ऋषी 7 ऋषी एकत्र राहिले पाहिजे का म्हणते असे तुम्ही दिसले पाहिजे मला आता काय पुढच्या वेळेस आता इच्छाच करावं लागते असं वाटलं पाहिजे मला सगळं तुम्ही भावा करा म्हणतात त्या दिवशी सांगते का जर धाड जळू दे म्हटलं तर जळते कसं काय असणार तरी आम्हा हुदे असं सगळं राहिलंच पाहिजे आणि हे चेष्टा नाही हे चेष्टा समजू नका चेष्टे वाढी घेऊ नका आपल्याला वाटतं थोडंसं असं पण मी सुद्धा चुकतोय मला पण चेष्टा करायची नाही आहे खरोखर चेष्टा नको का झाली चेष्टा हे खरोखर होणार नाही चेष्टा होईल सगळी जीवनामध्ये एक भावभावांमध्ये त्याची चर्चा केली इथं मी काय जोकर नाही आहे मला जोकर बनायचं नाही नटश्रमण बनायचं नाही आहे लोकांच्या मनोरंजनासाठी मला धर्म करायचा नाही आहे अशी गाथा आलेली त्याच्यात लोकरंजनासाठी ही अवस्था ही पद नाही आहे आत्मकल्याणासाठी असते ती असं सुंदर दिले भाऊ काय सांगून काय नको असं एक गाथा आणि तुमच्यात ईर्ष्या मस्कर नको दाखवायला त्या 7 आम्हा होणार तर आम्ही पण महाराज म्हणून दाखवतो 5-7 जण काय प्रज्वल सिद्धांत म्हणजे खूप शकणारे लोक आहेत 2-4 आमच्याकडे सिद्धम आणि प्रज्वल भावी ब्रह्मचारी बरोबर आहे ना सिद्धम बघ इथं म्हटलं खूप निरीक्षण करावं भावकर तुला शक्य आहे ते येस आय कॅन नाही ना आय कॅन म्हणत ना आय विल मी एका शर्टवर टी शर्टवर वाचलं वाक्य ते आणि त्याच्यावर लिहिलं होतं आय कुड हॅव डन इट आय शुड हॅव डन इट आय वुड हॅव डन इट असे 3 वाक्य लिहिले होते काय आय कुड आय शुड आय कुड कळतं का त्याचा अर्थ इंग्लिश येते बऱ्यापैकी सगळ्यांना मी करू शकलो असतो आय कुड हॅव डन इट हा मी करू शकलो असतो I would have done it. मी केलं असतं है ना I would have I should have done it है ना मी केलं पाहिजे होतं असं है ना आम्हाला तोपर्यंत वाटलं ना I should have आता I should have नाही मग आणि ते 3 वाक्य लिहून ते असे काळे रेषे फुटलेले होते ते टी-शर्टवर असे 3 वाक्य लिहिले आणि ते असे फुटलेले काळे रेषे त्याच्यावर असे आडवी मारली आणि खाली वाक्य लिहिलं I will do it. कळते का मी ते करणारच उठ नको आपल्या जीवनामध्ये धर्माच्या बाबतीत कारण त्याच्यामुळे अनंत काळ गेला लक्षात राहू दे आतापर्यंत जो काळ इथपर्यंत आलाय चालत माझा तो केवळ आहे उठ है ना राहुल राहुल म्हणजे हमें करना है पुढाऱ्यासारखं हमें देखना है झुलवा फुलवा भुलवा ते असं हे ते सूत्र आहे गव्हर्नमेंटचं आहे ना कुठल्या ऑफिसला गेलं तर कुठले काम घेऊन लगेच करणार नाही झुलवायचं फुलवायचं बोलवायचं तसं तुम्ही धर्माला झुलवताय फुलवताय बोलवताय काम काय करायचं त्याच्यात तो धर्म कुठं असतो कुठं इथं आहे दगडरावाच्या मध्ये काय लिहिलं न धर्म धार्मिक आहे विना धार्मिक व्यक्तीशिवाय धर्मदात नसतो तुम्ही आम्ही त्याचे अधिकारी आहात अहमेश मोक्षाधिकारी जगुन रामचंद्राचार्य म्हणते ते नाही प्रवचन सारखे 200 गाठीचे टीकेवर येश मोक्षाधिकारी हा मी मोक्षाचा अधिकारी असं ते वचनाचं वजन असं आपण आपल्याला वाटलं पाहिजे ना मी आहे मी मोक्षाचा अधिकारी आहे हे आपल्यामध्ये सूत्र पेरलंय त्याला अंकुर फुटून त्याचे वृक्ष आणि फळ यायला पाहिजे नको नुसती बीज पेरले पण अंकुरच जर आलं नाही तर ते बीज पेरण्याचं
अंकुर पेरल्यानंतर बीज पेरल्यानंतर अंकुर फुटला पाहिजे, अंकुर. आणि अंकुर फुटल्यानंतर त्याला खत पाणी सांभाळणं, वाढ आणि त्याची रक्षा करणं, बाहेर त्याच्यातून ते पुढचं काम आहे. अंकुर फुटला म्हणजे फुल झालो. महाराजांनी आपल्याला चांगला शुद्ध धर्म दिला, फुल झालो, ध्यान दिलं, तुझ्याला मस्त विषय साधन फळ दिलं, फुल झालो असं नको. तो अंकुर फुटलाय, आता जबाबदारी आमची येते त्याची रक्षा करून, त्याला खत पाणी घालून वाढवणं तो वृक्ष, त्याला परत पानं, फांद्या, फुलं, फळं येई तोपर्यंत आपली जबाबदारी आहे. ती आमची जबाबदारी आहे. म्हणून म्हटलं त्या आई वडिलांनी जबाबदारी घेतली ना त्या मुलाची, आणि मी घेतोय का धर्माची, त्या बाळाची नाही, तसं मी धर्माची घेईन. माझ्या आयतन स्थानाची मी जबाबदारी घ्यायला तयार नाही. प्रत्येक जण ह्याचं त्याच्यावर टोलवतोय, त्याचं त्याला ट्रस्टी. आम्ही त्याला सांगितलं होतं, आम्ही त्याला बोललो होतो, कुठलंही काम म्हटलं तर मी केलं असं नाही. त्याला सांगितलं होतं की सगळी सांगकामे स्वतःपणी होऊन बघा, सांगितलं मी केलंय असं नाही. त्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी शेवटी विचारलं, त्याला सांगितलं, त्याला सांगितलं, शेवटी सांग काम नाही आहे. असं कल्याण होणार नाही. संधी शेवटची आहे. तुम्ही मस्तीमध्ये राहू नका. पुण्याचा उदय आहे, त्या पुण्याच्या उदयाची मस्ती स्वस्तात पडणार नाही. फळं बघावे लागते. परवा माताजीने गोष्ट सांगितली ती संजयंत मुनींची. बरं तुम्हाला सांगतो, संजयंत मुनी म्हणजे त्याला त्या विद्याधर राजाने उपसर्ग करून, म्हणजे त्या अनेक नद्यांचा तिथं संगम आहे तिथं आणून टाकलेला आहे. त्या विद्याधर राजाने तिथल्या सगळ्या प्रजेला सांगितलेलं असतं की तुमच्याकडे जी दगड शस्त्र आहेत ते सगळे घेऊन या. तिथं मी एका राक्षसाला टाकलेला आहे, तो आपल्याला सगळ्याला त्रास देणार आहे, आणि तुम्ही त्याच्या अंगावर ते सगळं टाका. कोण होता तो विद्याधर राजा, कोण होते संजय मुनी? तर महाराजांनी सांगितलं पूर्वभावामध्ये आपण काय ऐकलेलं, सत्य घोष, जो खोटं बोललं तर माझी जीभ कापून टाका म्हणणारा आहे ना, तो विद्याधर झालेल्या नंतर आणि भावानंतर. आणि हे संजय मुनी म्हणजे त्या राजाने त्या सत्यघोषला जी शिक्षा दिली, कारण खोटं बोलून त्या व्यापाराचे रत्न 5 रत्न त्यांनी हडपलेले असते, बरोबर आहे का? आणि अशा त्या सत्यघोषला केवळ त्या राजाने शिक्षा दिली असती तर ती चूक झाली, अन्याय केलेला त्याने, बरोबर. आणि अन्यायाची शिक्षा दिली आहे राजाने, म्हणून त्या राजाला ते कर्म सुटलं नाही. त्या जीवाने, सत्यघोषच्या जीवाने कर्म बांधलं. काय बांधलं? वैर. त्या राजाने मला शिक्षा दिली, त्या राजाचं मी बघतो. आणि त्या राजाचा जीव परत संजय मुनी होतो, आणि हा जीव विद्याधर होतो, आणि परत तो बदला घेतो. न्याय करून बदला घेतलाय. म्हणून कोणत्याही जीवाशी वैर काय, न्याय काय, अन्याय काय, कोणत्याही पद्धतीने तुम्ही वागा, फळ बघायला तयार राहा. कर्म करणार तर फळाची फळ बघण्याची तयारी ठेवावी लागेल. सुरेंद्र गाव लक्षात येते का? नाही लक्षात येत म्हणून तर निवांत आहे. विचार जर करायला लागलो ना, फळ भोगावं लागतं. कर्माचं फळ कुणालाही सुटलेलं नाही. तीर्थंकर प्रकृती बांधलेल्या जीवांना पण नाही. आदिनाथांनी काय केलं? लोकांच्या कल्याणासाठी तर अशी मशीचा उपदेश दिला, पण 6 महिने गपचीप भोगावं लागलं फळ. वाईट काय केलंय असं आपण म्हणू. आणि कर्म कसलंही करा, कर्म आपलं फळ देणं. तेव्हा जर न्याय केलेल्या जीवाला सुद्धा हे फळ भोगावं लागलं, मी जर अन्याय करत असेल तर मला कसलं फळ कुठं भोगावं लागेल? विचार करून बघा. आई वडील
भक्त अरे गुरुसेवा संयम तप गाण्याची सवय लावा, खरोखर लावा. त्याच्याशिवाय आमचं पण कल्याण नाही आणि त्यांचं पण. म्हणून आपण धर्माला काय पाचतोय, कोणा करवी पाचतोय, म्हणजे शुभाच्या माध्यमातून अशुभ. आया म्हणजे शुभ आणि ते पाजलं जाते ते अशुभ औषध. त्या मुलाला सांभाळायला ठेवलेली आया शुभ आणि ते पाजलं जाणारं औषध. आणि धर्मरूपी बाळाला बाळ सही का मुडतूस मुडतूस झालं त्या बाळाच काय नाही बघत राहा. आणि कारण काय, कारण काय पहिलं सांगितलं वेळ आपण वेळ प्रॉपर वेळ द्या. दुसरं कारण काय, हे बाळ तसं होण्याचं दुसरं कारण काय, दुसरं कारण कोणतं आहे. एक कारण तर आता वेळ नाही दिला, समय की किंमत समजलं, वेळ प्रॉपर वेळ नाही दिला. दुसरं कारण काय झालं, डॉक्टर दुसरं कारण काय ते बाळ तसं होण्यामध्ये. निष्काळजीपणा, निष्काळजी. हे मुलाचं ते आया जोडून केले निवान काय त्याची काळजी, ते कसं आहे काय 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 त्याला कशाची गरज आहे, आवश्यकता बाळाला कशाची होती, कोणाची होती, हा धर्माला कोणाची गरज आहे, धर्माला कोणाची गरज आहे, धर्मीची, धर्मीची म्हणा. आणि तो धर्मी कोण आहे, मी आहे. धर्म धर्म तर एक अवस्था आहे, पण ती अवस्था ती राहते वस्तूच्या आधाराने. धर्म असा काय हवेत नाही आहे, कल्पना नाही आहे. जसं इतर धर्म आहे तसा जिन धर्म कल्पना नाही. तुम्ही याला कल्पना मानू नका. तुमच्या इंद्रिय ज्ञानाला समजणार नाही, कल्पना वाटते हो. इतर धर्मांमध्ये लोकांची आस्था दिसते कारण इंद्रियाद्वारे ते धर्म दाखवतायत, इंद्रियांचा धर्म दाखवतायत, इंद्रिय सुख दाखवतात आणि त्यामुळे कुठे त्यांची धर्मावर आस्था दिसते. इथं तुम्हाला आम्हाला जो जैन धर्म मिळाला कसा आहे सगळा राजाकडे काय होते म्हणजे उत्साह चेहऱ्यावर तुमच्या मावळ्याला जर मला काय अजून तर पूजा झाली. मला तर यावेळेस चांगलं इतकं चिंतन 5-6 पानं घेऊन काढली त्या जी आपली गाथा झाली ती तिसरी ती पण मी विचारणार. आपण अशा काय 5-25 गाथा घेत नाही, प्रत्येक वेळेस एखादीच घेतो. कितवी गाथा झाली त्याच्यामध्ये कोणता विषय आला होता हे मला विचारायचं जेव्हा आपण सुरू करणार. तुमची इच्छा सुरूच होते अरे सांगायचा प्रश्नच येणार नाही ना सुरू नाही झाल्यानंतर. दुसरं काय विषय सांगितलं ध्रुव, आपला धर्माच्या प्रती निष्काळजीपणा किती असतो आणि दुकान संसार शरीर आणि भोगांच्या बाबतीत काळजी आपण किती घेत असतो. भूक लागल्यानंतर काय वेळ बघितला, समाधी चालली म्हणून आपण काय तिथं बघितलं व्यापार उद्योग करायचा का नाही म्हणून काही नाही. काळजी किती घेतली आपण, समाधी चालू दे पण काळजी आपल्याला दुकानची समाधी तोडली नाही पाहिजे, व्यापाराची समाधी तुटली का काय तुमचं बंद होतं का दुकान बंद होतं मग आता आपण करायचं काय. सुशीलवती माताजींचं आपण म्हणतोय थोडं करायचं काय करायचं काय नाही आपल्याला कुठं काय त्यांच्याबद्दल म्हणजे नुसतं सुशीलवती माताजी की एवढंच आहे. जयकार तुम्हाला चांगला देतात ही पण तेवढा जोश नाही तर लोक जर असते
म्हटल्यामुळं म्हणून जोश भरावा लागतो हे लक्षात घ्या. ते शब्दातून ते आपल्याला भरावं लागतं. म्हणून शब्द वाचा, ऐका आणि त्याच्यामध्ये कुठेतरी विचार करा. कारण शब्दाने आपला संबंध आहे, माणसांचा आणि शब्दांचा संबंध आहे. त्याच्या आश्रयानेच आपल्याला तत्वज्ञान होऊन श्रद्धान बनू शकणार आहे, अन्यथा नाही. आपण दिव्यांचे नाही आहोत. मनुष्य आहे तर मनुष्याची भाषा आहे. त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला किती जवळ नेले तत्वाच्या, किती जवळ पोहोचवलं जातं वस्तूच्या त्या शब्दांद्वारे. कारण आपण त्या शब्दाशी आणि वस्तूशी परिचित असतो. आपण त्या शब्दाने वस्तूला वेगळं बघत नसतो. व्यवहारात जो शब्द तीच वस्तू, जी वस्तू तो शब्द. बरोबर आहे, बरोबर आहे का जीवराज? जीवराज आणि तुम्ही वेगळं झाला. शब्द जीवराज आहे आणि तुम्ही तो पदार्थ आहे. वेगळा आहे काही काय? म्हणजे जीवराज म्हणजे एक शब्द आहे आणि तुम्ही एक पदार्थ. असे दोन तुम्हाला दिसत नाही. हे शब्द आणि वस्तू. तुम्हाला जीवराज म्हणजे वस्तू दिसते, शब्द नाही. तसं इतर धर्म म्हणजे वस्तू दिसते का शब्द दिसतो? जीव म्हटल्यानंतर शब्द दिसतो का वस्तू दिसते? शब्द इतके जवळ आहेत वस्तूपर्यंत नेलं, त्याच्यामुळे जवळचं साधन दुसरं मिळणार नाही. म्हणून सांगितलं अनुभूतीच्या अगोदर अंतर्जन्मरूप नाही ज्ञान असतं, शुद्ध होम. की त्याच्या पुढच्या क्षणामध्ये त्या शुद्ध होमचा वाच्य वस्तू आपल्या ध्यानाचा ध्येय बनतो. प्रत्यक्ष प्रमाण सहित ती शिकवलेली महाराजांनी कला. अनुभूतीच्या अगोदर होणार आहे नैजल्प, अंतर्जल्प होणार आणि त्यानंतर तत्पूर्व त्याचा वाच्य रूप पदार्थ आपल्या ध्यानाचा विषय बनल्याशिवाय राहत. असं सुंदर सगळं ते रूपस्थ ध्यानाच्या माध्यमातून शिकवलंय आणि शिकवलंय तर त्याचा उपयोग करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून एक काय म्हणतात रिस्पॉन्सिबल पर्सन, रिस्पॉन्सिबल करतो ना, एक जबाबदार व्यक्ती आपण व्हायला पाहिजे. आता म्हणजे आपल्यासाठी पण आणि सगळ्या समाजा धर्मासाठी पण आणि समाजासाठी आपण पण प्रत्येक जण जबाबदारी नको. जेव्हा स्वतंत्रता आपल्या भारताला मिळाली त्यावेळेस प्रत्येकाने जबाबदारी घेतली. स्वतंत्रताची त्यावेळेस मिळाली स्वतंत्रता या देशाला. तसं मी सुद्धा जबाबदारी घेईल. प्रत्येक जणांनी ठरवावं लागेल. काय काय ठरवावं लागेल? तुम्ही सांगा, आम्हाला काय माहिती? तुम्ही मी धर्म शेवटपर्यंत नेणार आणि मी हा धर्म पुढे नेणार. म्हणा मी काय धर्म माझ्या जीवनामध्ये शेवटपर्यंत नेणार आणि पुढच्यासाठी ठेवून जाणार. ही आपली नैतिक जबाबदारी. म्हणून सुरुवात करताना आपली तर की सुनील भाई मी काय विचारलं होतं माहित नाही. तुम्ही म्हटलं होता काय मागच्या वर्षीचा काय नियम आहे तो माहिती नाही असं म्हटलं, बरोबर? आणि काही जणांनी सांगितलं भाऊ पावडच्या गाथा वगैरे. तर म्हणजे बाकी कोणता नियम? गाथा सगळ्या फक्त छान. म्हणजे स्वप्नील भाई काय वगैरे त्यांना लक्षात घ्यायचं म्हणून होऊ दे कारण होऊ दे. काय मी खेळत नाही केवढा घेऊन तुम्ही किती टेन्शन आलं तुमच्या चेहऱ्यावर. अरे तर मला काय करत नाही मी माझे पैसे जवळ देतो मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर काय सांगायचं की 5 मिनिट तरी ध्यान करा. हा नियम मागच्या वेळेस दिला आणि तो पंचपरमेश्वरीच्या साक्षीने दिला आणि तो माझ्या लक्षात नाही म्हटल्यानं त्याचं प्रायश्चित्त म्हणून आता ह्या वर्षी काय नियम घेतला. आता मी नियम घेतला कारण नियम तुमच्या लक्षात राहतो. आता त्याच्याऐवजी प्रिय वस्तूचा त्याग. प्रिय वस्तू, 2 वस्तू प्रिय आहेत. कोणत्या? कोणत्या? पहिला आहे धन, दुसरा आहे मोबाईल. महिलांसाठी मोबाईल त्याग आणि पुरुषांसाठी धन त्याग. प्रायश्चित्त तेच प्रायश्चित्त होऊ शकेल तरच
कारण प्रायश्चित्ताचा अर्थ नुसतं आपण नमोकार मंत्राच्या माळा केल्या 80 5 आणि 10 किती केल्या ते काय प्रायश्चित्त नव्हे. त्यातनं काय फरक पडतो आपल्या जीवनामध्ये परत. कारण नमोकार मंत्र आपण प्रतीक्षित म्हणून जातो. आपण तो म्हणताना माझ्याकडनं घडलेला हा दोष आहे तो माझा नष्ट हो, त्याच्या निमित्तानं बांधलेलं पाप संपो, असं कुठं परत माझ्याकडून तसा दोष घडू नये अशा भावना किती आपण त्या माळा करताना करत असतो. माळा करायला सगळे काय करतोय, माळा 80 माळा सांगितलं करतोय, माळ करतो. किती झाल्या? 10 झाल्या, 20 झाल्या, आज 5 केल्या. अरे माझ्या संपल्या 80 माळा संपले, सगळं संपलं. आता माझं पाप संपलं, मोक्षातच पोहोचल्यासारखं होतं 80 माळा झाल्या. प्रायश्चित्त आपण घ्यायचे, आपल्यासाठी घ्यायचे, कोणी देते आणि म्हणून नव्हे. आपलं पाप आपल्याला नष्ट करायचं असतं, त्यासाठी प्रायश्चित्त असतं. तुम्हाला प्रायश्चित्त देते म्हणजे तुम्हाला त्रास देते. होमवर्क देणं त्रास असतो का मुलांना? शिक्षा देणं मुलांना त्रास असतो काय? अरे ते त्यांना चांगलं सुधारण्यासाठी असतं. मग आपण प्रायश्चित्त घेताना जागून बुद्धिपूर्वक आणा कक्षेमध्ये धर्माला पूजा करायला लागलोय, जाग होऊन करा. कशासाठी करतोय पूजा माहित नाही, कोणती पूजा करतोय. काल एक जण आले बाईजवळ आहे ना, विचारलं बाईनी स्वाध्याय काय करता, माहित नाही. स्वाध्याय करतो पण कोणता करता पुस्तक माहित नाही. उत्तर म्हणजे मी जो स्वाध्याय करतो त्या ग्रंथाचं मला नाव माहिती नाही. म्हणजे नेमका स्वाध्याय चालू आहे आणि त्याचा अर्थ काय? अबुद्धिपूर्वक चालू. थोड्या वेळाने आता हे सुद्धा अबुद्धिपूर्वक जाणार आहे कक्षेत. अजून तुम्ही जागा आहे, बुद्धिपूर्वक आहे का नाही? कितीतरी बुद्धिपूर्वक आणावं लागतंय सगळ्यांना, आहे का? काय करताय ताई, काय करताय, इकडं बघ तिकडं बघ, कोण काय करते. शास्त्रोक्ता पुढे बसवावं लागला तर बघतो एकटं माझ्याकडे, दुसरीकडे कोण चालतच नाही ना त्याला. हे सगळ्याला बुद्धिपूर्वक कक्षेमध्ये आणता आपला वेळ टाकतो. उत्कृष्ट तत्व राहू नाही. हे सगळं आजूबाजूचं सावरता सावरत तत्व पाहिजे मला. तत्व तुमची ती जिज्ञासा हवस पाहिजे मला. तुमचं बात झालं पुराण कीर्ती असं म्हणून मला तर कळा राग येईल तुम्हाला माझा. मी किती दिवस चांगलं असलं भाऊ घेणार आहे का नाही? म्हणजे आज महाराजांची पूजा राहिली, आम्हाला तू घरी जायचंय असं म्हणणार आहे ना? जायचंय आपल्या घरात असं मला दाखवून शिकलोय की तिकडे तर आधीच्या घरात मोठं बोलणं, मोठं बोलायला सगळ्यांना चांगलं लागलं. मोठं बोलायचं, नुसतं मोठं बोलायचं. आणि मोठं बोलण्यापेक्षा मोठं करायचं जास्त महत्वाचं असतं का नुसतं बोलायचं? बोलाची भात बोलाची कडी नको. काय रेशमा काही आप कुछ भी कहो, आम्ही आमचंच करणार, आमचं बरोबर आहे. काढून टाका हे सगळे काय म्हणतात त्याला, जळमाट लागलेली सगळे धर्मात. आणि आपण समजतोय आय एम फ्रेश, आय एम फ्रेश. यू आर नॉट फ्रेश. तुम्ही समजता, समोरचा जाणतोय, तुम्ही कोणाकडून तरी तुमच्या विषयाची पुष्टी करून घेता. बघा त्यांनी सांगितलंय बरोबर आहे, माझं काही चुकलेलं नाही. आणि सगळे सगळ्याला भेटणार आहेत, वेगवेगळ्या अपेक्षा सगळे बरोबर असतीलच की मग कोण चुकीचं आहे? जेव्हा ज्ञानी सांगताय त्यावेळेस कुठेतरी वरची लेवल बघत असते, तुमची लेवल बघत असते, तसं सरकायचं असतं, त्यांचा अनुभव असतो सगळ्या गोष्टी. पण मी एवढा निर्णय केला माझंच बरोबर, ते झालं अबुद्धिपूर्वक. म्हणजे बुद्धिपूर्वक तुम्ही नवीन काय ग्रहण करायला तयारच नाही. तुमची जी रुटीन चालली त्या रुटीनवर, त्या रुटीन पेक्षा थोडंसं इकडे तिकडे काय झालं तर आपल्याला वाटतं नाही असं नसतं, असं नाही करायचं.
की असंच असतं तेच बरोबर असतं. तुम्ही सांगा ठीक आहे आम्ही म्हणलं अभ्यास करता करता सगळं बुद्धिपूर्वक त्याच्यामध्ये जायला. म्हणून आता जाग होऊन इथं मला तुमची उपस्थिती पाहिजे. शरीराची उपस्थिती आहे परंतु कोणाची उपस्थिती पाहिजे? उपस्थिती चेतनेची पाहिजे. ती चेतनेमध्ये अनंत उत्साह आहे. तो अनंत उत्साह पाहिजे मला तर हे सगळं सफल आहे. तर आता चर्चा कशाची करायची आपल्याला? दुसऱ्या चर्चा याच्यावर निघाली. कशावरून? सूत्र सांगितली होती त्याच्यावर. वितरागवांनी सुद्धा 3 सूत्र सांगितली होती. आता पंचपरावर्तन संसार रहितोहम चतुर्गती दुःख रहितोहम. अरे किती चांगलं सूत्र आहे. मी असा आहे, मी असं ते सांगताय. मी असा आहे. तुम्हाला किती लोकांना वाटतं मी असा आहे, माझ्यामध्ये 5 परावर्तन संसार नाही, मला 4 गतीचं दुःख नाही, किती चांगला आहे मी. तुम्हाला कळतंय हे सूत्र किती हे जादू सूत्र आहे. जे तुम्ही आहात ऍक्च्युअली दुःखी पंचपरावर्तनामध्ये आहात त्याच्या आधी करून टाकणारं सूत्र आहे. आणि तुम्ही त्याला असंच घेऊन पुढच्या सूत्राकडे चाललाय. चला पुढचं सूत्र जगा. आता याच्या पुढे पण सांगणार आहे ते असं लीन होऊन जा. त्यावेळेस अहम म्हणते ना, त्या अहमच्या पाठीमागे म्हटलंय ना, तो तसा मी कुठेतरी बघायचा प्रयत्न करा ना. बघा ना माझा आत्मा असा आहे म्हणून देवाने सांगितलंय. तारस्या सिद्धस्पा तारस्या होती भवनली याची. जसे सिद्ध परमात्मा तसा आमचा आत्मा आहे. आणि we can see it. I will see it. असं म्हणा. आपण बघू शकतो नको, मी बघणार असला आत्मा. आणि ती आपल्याला करा दिली म्हणून बघायचं म्हणतोय. कोणाला पण सांगत नाहीये मी हे महाराजांचे जे शिष्य आहेत ज्यांनी ऐकलंय स्वाध्याय करतायत त्यांना विषय साधन फळ माहिती आहे, जे ध्यानाला बसतायत त्यांच्यासाठी आहे. नवीन लोकांना मी म्हणणार नाही असं. पण तुमच्याकडे सगळ्याकडे मिळालेले बाळगून म्हणजे आता तुम्ही थुंकून देऊ नका. थुंकताय तुम्ही तोंडातच धरले आणि वाट बघताय तुम्ही बरोबर बाहेर. तसं एखाद्या लहान मुलाला कोणाला तरी कडू औषध पाजलं आहे ना तर ते तोंडात धरून ठेवते आणि नजर चुकली की थुंकून देते. इथनं बाहेर गेलं सगळी पिचकाऱ्या मारणार. पान खाणारे गुटखा खाणारे काय करतात? ना आत्ताच थुंकताय नाही. बाहेर तिकडं बघणं म्हणजे थुंकणार. म्हणजे ते तत्व तोंडाला दिलंय. आता गिळून आपल्याला त्याच्यातून चांगलं होणार आहे तर त्यांनी असं विषासारखं खोटं समजून थुंकून देतो. आणि याचं कारण इथं समर्थ बदलवान महाराजांनी लिहिलं त्यांच्या सुविचारामध्ये, मोही जीवालाच असं वाटतं है ना. जे विषासारखे कटू असणारे विषय भोग अनीती हे सगळे त्याला अमृतासारखे गोड वाटतात. आणि जो नीती आहे, जो चांगला अमृतासारखा धर्म आहे त्याला विषासारखा कडू वाटतो. आणि म्हणून महाराजांनी खाली शेवट तात्पर्य वाक्य दिलं, असं होतंय. अमृत विषासारखं वाटतंय, विष अमृतासारखं वाटतंय आणि याचं कारण मोह आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की म्हणून माणसाने निर्मोही असावा. कारण मोहामध्ये चांगली गोष्ट चांगली वाटत नाही. न्यायाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, जर प्रमाण आणि न्यायाचं ज्ञान नसेल तर आचार्य लिहितात किलो पद्धतीमध्ये धवलामध्ये पण मुद्रित केलं, युक्त युक्तवत वाटतं ते. म्हणून महाराजांनी आपल्याला प्रमाण न्यायाचं न्याय शिकवलं की ज्यामुळे आपल्याला जे योग्य आहे ते योग्यच वाटेल, जे अयोग्य आहे ते अयोग्य वाटत. कारण आजपर्यंत असं उलट झाले, जे अयोग्य आहे ते मला योग्य वाटत आलं आणि जे योग्य आहे ते मला अयोग्य वाटत आलं. म्हणून आता नका लागू, आता नका वेळ वाचू का कशासाठी. आता तुला का सांगितलं? हे केवळ हे सूत्र त्यांनी सांगितलं आणि मला असं जाणवलं की तुम्ही केवळ ते सूत्र ऐकलंय आणि आता ते ओम
आणि म्हणून म्हणालो मी की बाबा त्या शूद्राला आतमध्ये व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज